जलगांव शहर के मेरूड़ इलाके में पुराने विवाद को लेकर दो गुटों के बीच जमकर हंगामा हो गया। देखते ही देखते कासूनी हाथापाई बदल गई और माहौल तनावपूर्ण हो गया। प्रारंभिक जानकारी के अनुसार दोनों पक्ष आमने सामने आ गए, जिसके बाद मारपीट शुरू हो गई। कुछ लोगों ने मामूली पत्थरबाजी की भी बात कही। हालांकि पुलिस का कहना है कि पत्थरबाजी नहीं हुई, केवल हाथापाई हुई है। इस घटना में 2 लोग घायल हुए हैं, जिनमें से एक को अस्पताल में भर्ती कराया गया है। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और भीड़ को तितर बितर किया। इलाके में शांति व्यवस्था बनाए रखने के लिए भारी पुलिस बंदोबस्त तैनात किया गया है। मामला यहीं शांत नहीं हुआ। कार्रवाई की मांग को लेकर MIDC पुलिस स्टेशन के बाहर दोनों गुटों के समर्थकों की भीड़ जमा हो गई। स्थिति को नियंत्रित करने के लिए प्रशासन को दंगा नियंत्रक पथक RCP के जवानों की तैनाती करनी पड़ी। इस घटना ने राजनीतिक रंग भी ले लिया। पूर्व पार्षद अशोक लाडवंजरी ने पार्षद सुनील महाजन पर गंभीर आरोप लगाए हैं। वहीं जब पत्रकारों ने सुनील महाजन से प्रतिक्रिया जाननी चाहिए तो उन्होंने इसे छोटी घटना बताते हुए जवाब देने से इनकार कर दिया। अशोक लाडवंजरी ने पुलिस की कार्यशैली पर भी सवाल खड़े किए हैं। देर रात तक पुलिस दोनों पक्षों की शिकायतें सुनकर मामला दर्ज करने की प्रक्रिया में जुटी है। जलगांव शहर से शाहिर तेली की रिपोर्ट, BK टाइम न्यूज लाइव के लिए। दगडफेक वगैरे नाही आहे ती, त्यामध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून एक मारामारी झालेली आहे छोटीशी। असं काही 2 गट तट किंवा मोठी दगडफेक असं काही प्रकार नाहीये। मोठा जमाव जमल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांचाही मोठा फोर्स त्या ठिकाणी लावण्यात आला। हो, आज बंदोबस्तच होता सगळीकडे, त्यामुळे त्या ठिकाणी महादेव मंदिरच्या ठिकाणी आमचे 10 पोलीस फिक्स पॉइंट साठी नेमलेले होते, त्यामुळे पोलीसही त्या ठिकाणी लगेच उपस्थित होते। तर काही संशयितांकडे ताब्यात घेण्यात आले, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। हो, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, त्याप्रमाणे कारवाई करत आहोत। बरोबर आहे। नेमका कोणाकोणामध्ये वाद आहे, मागचा काही वाद त्याची FIR दर्ज असते त्याच्यामुळे झाल्याची प्राथमिक माहिती आहे। हा असा काही 2 गटातटाचा नाही, एक वैयक्तिक भांडणाचा वाद आहे। घराचं गेट तुटलेलं आहे, त्याप्रमाणे गुन्हा दाखल करत आहोत। यामध्ये कोणी राजकीय व्यक्तींचं आहे का? नाही, तसं 6 लाख रुपये चोरीला गेले नाही, असं काही प्रकार नाही, असं काही प्रकार नाही। एकदम शांतता आहे, काही त्याचे परिसरात अशी लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन नाहीये आणि भरपूर प्रमाणात पोलीस फोर्स उपलब्ध आहे। लाईट बंद करून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती। असं काही प्रकार नाही। गणपती उठायच्या वेळेस मुलांचा गुलाल न फेकण्याचा काही सहभाग नसताना तुम्ही त्यांच्यावरती आरोप लावले। आमचे मुलं आमच्या घरात असताना त्यांचा बॅनर सापडला फक्त, तर त्यांच्यावरती आरोप लावून त्यांच्यावर इन्क्वायरी केली आणि आता ह्या महिला आल्यात केस करायला आणि आमच्या पोरांना केलं की तुम्ही लगेच काही ना काही त्याच्यावरती करायचं। तेव्हा केस घेतले नाही, आता केस आणि आता पुन्हा तसं आमच्या मुलांचा काही दोष नसताना म्हणजे तुमच्या मुलांना तुम्ही काय करू शकत नाहीत का? त्यांच्या पोरांना करा तुम्ही तसं दाखवा ना काही शाळा त्यांना। आमच्या पोरांना एवढे काय गुन्हे केले, काय गुन्हे केले त्यांना? मी हे उद्या अधिवेशन चालू आहे, मी हा विषय नाथाबुंडला हा विषय सांगितला आजचा कंडिशनचा, आणि नाथाबुंडला मी सांगितलं मागची काय घटना होती, आणि त्यांनी उद्या मला सूचना दिली की मी हा विधान परिषदेमध्ये विषय माझा काढला। हा काय घटना घडलेली, काय घडलेलं परिसरात? आज जी घटना झाली त्या ठिकाणी स्वतः मी पण स्पॉटवर नव्हतो, परंतु जी माहिती मिळाली ते ऐकून एक थरारासारखं आहे। पोलीस काही 2 दिवसापूर्वी काही गुन्हा दाखल झालेला होता, त्या गुन्ह्यात अद्यापर्यंत कारवाई झाली नाही, परंतु त्याचा एक असं एका जणाने सांगितलं की तेजस वाघला आम्हाला मारण आहे, त्यासाठी असेल त्यांच्यासाठी यावा। तर असं कोणी मेसेज दिला आणि तो तेजस भेटायला गेला किंवा माझं कारण काय की मला मारायचं म्हणतात, त्या निमित्तानं गेला आणि तिथे कोणी नव्हतं, तो घरी आला। पण घरी आल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता, त्यांच्या असताना घरात घुसून घराची नासधूस केली। बाहेर गेट होते, गेट तोडफोड झाली, घरातल्या महिलांना सुद्धा मारलं, बाहेरच्या ज्या महिला होत्या त्या महिलांना सुद्धा मारलं। पोलीस असताना सुद्धा जर असा अन्याय होत असेल तर हे कुठेतरी दुर्दैव आहे। आम्ही स्वतः नंतर आल्यानंतर मी स्वतः आव्हाड साहेबांशी बोललो, भेटलो की साहेब आपण माहिती घ्या, जर खरंच गुन्हे झाला असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे, जो आरोपी असेल त्याला अटक केली पाहिजे। परंतु या ठिकाणी आव्हाड साहेबांनी असं कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी सहकार्य केलं नाही, त्यामुळे हा वाद बोलवला। आव्हाड साहेबांनी जर तिथे समझोता केला असता की दोघं पार्टीला एकत्र बोलवलं असतं तर हा विषय मिटला असता, परंतु त्या ठिकाणी महिलांना मारवा नव्हते, महिला तक्रार द्यायला आलेल्या आहे,
त्या महिलांच्या जो मेन तक्रारदार आहे त्याला 2 तास झाले बसवून ठेवलेलं आहे, परंतु त्याची तक्रार आता कुठे घेतल्या गेलेली आहे. परंतु असं जर MIDCत होत असेल तर हे दुर्दैव आहे. या ठिकाणी आता पोलिसांनीच नागरिकांचं संरक्षण करायला पाहिजे, परंतु पोलिसांच्या समोर जर कोणी गावगुंड येऊन जर तक्रार देत घरात येऊन मारहाण करत अशी महिलांचे कपडे फाडत असतील तर हे दुर्दैव आहे. पोलीस प्रशासनाच्या कुठल्याही प्रकारचा त्या नागरिकाला किंवा तिथल्या तक्रारदाराला घरात घुसणं पोलीस संरक्षण असताना म्हणजे असं होत असेल तर दुर्दैव आहे. तिथे 4-5 जण होते, तो तक्रारदार आलेला आहे, तो तक्रार देतोय, तो नाव सांगतोय, मला त्यांचे पूर्ण नाव माहित नाही, परंतु तक्रारदार नाव सांगतोय. कोणाची माणसं होती, कोण होते? हे आपल्या जळगाव शहराचे भाग क्रमांक 14 मधून नगरसेवक सुनील महाजनचे कार्यकर्ते होते. मागेही त्यांनी असं 2 दिवसापूर्वी तक्रार दिली होती. अजून 224चा गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु अजूनही त्याच्यावर त्या कार्यकर्त्यावर साधी कारवाई सुद्धा झालेली आहे. परत तेच कार्यकर्ते आज त्या ठिकाणी घरी जाऊन मारहाण केली आणि पोलीस असताना. आणि माझं एक म्हणणं आहे की या ठिकाणी जर आव्हाड साहेबांनी जर प्रकरण तिथेच मिटवता आलं असतं, परंतु आव्हाड साहेबांची भाषा बोलण्याची फार उद्धटपणाने सर्व नागरिकांच्या समोर सांगता की तुमच्याकडनं जेवण ते करा, मला मी पोलीस स्टेशनला जाऊन काही बी करा. हे कुठले सुनील महाजनांनी असं सांगितलं की उलट आमच्याच घरामध्ये येऊन काही जण आले, त्यांनी लाईट बंद केले, मारहाण केली. सुनील महाजनच्या घरी CCTV कॅमेरे आहे. सुनील महाजनच्या आता नाही बऱ्याच दिवसापासून ते कॅमेरे आहे. अगोदर कार्यकर्ता त्या ठिकाणी गेला असेल तर त्या ठिकाणी काय CCTV कॅमेरे चेक करावं. जर तिच्या घरी काही चोरी झाली असेल, त्याचं काही म्हणणं असेल तर त्याच्यावर तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मताचा मी पण हे आहे. जर काही नसताना आरोप करत असेल तर मी पण म्हणे की उद्या माझ्या घरातून 10 लाख रुपये घेऊन गेला सुनील महाजन, याला अर्थ आहे का? माझे महापौर त्या ठिकाणी CCTV कॅमेरे नसणार का? आज त्या ठिकाणी जर असे आरोप करत असेल तर मग 7 लाख रुपये आज कुठून आले? 7 लाख रुपये आले कुठून? आजच्या बँकेच्या तारीख डेट मध्ये त्या बँकेतून काढलेले आहे का? मग हा पैसा कुठून आला सुनील महाजनच्या घरामध्ये? मग आता आम्ही असं म्हणा का? असं जर 7 लाख रुपये त्यांच्या घरात एवढी एक रक्कम ठेवण्याचा त्यांना अधिकार आहे का? आणि चोरी जर झाली असेल तर मग एवढं घराजवळ आजूबाजू त्यांचं पोलीस प्रोटेक्शन आहे, त्यांना पोलिसांचा बंदोबस्त आहे त्या ठिकाणी. मग पोलिसांचा बंदोबस्त समोर जर असं होत असेल तर आरोप करणं हा एक चुकीचा विषय आहे. आरोप जर कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम सुनील महाजनने केलेलं आहे, त्या कधी सुनील महाजन थांबवलं असतं की असं करू नका, ते झालं नसतं. त्यामुळे आमचा या ठिकाणी पोलीस प्रशासनावर रोष आहे आणि सुनील महाजनवर पण आहे की सुनील महाजनने जर कार्यकर्त्यांना सांगलं असतं की हे करू नका, हे चुकीचं होत आहे, तर कार्यकर्त्यांनी केलं नसतं. ज्याला मारहाण झाली त्याला काय कोण होतं? ज्याला मारहाण झाली तो विचारायला गेला, त्याचा भाऊ आहे, सक्का भाऊ आहे, त्याची वहिनी आहे. राजकीय काही नाही, त्याचा राजकीयशी कुठला काही संबंध नाही. कोणाचाच कार्यकर्ता दीपक वाघ नावाचा पोरगा हा कोणाचाही कार्यकर्ता नाही. तो त्याचं काम घालन तो भला, त्याला राजकारणाशी कुठलाही प्रकारचा काही संबंध नाही. फक्त हे आरोप करणे. आणि आता आम्ही गणापुरे साहेबांना या ठिकाणी आवाहन करतो किंवा MIDCतून आव्हाड साहेबांची बदली करावी, तर आम्ही आता इथून आम्ही बी आता आहे. कारण काय आव्हाड साहेबांना आम्हाला याच्या अगोदर बी एक गुन्हा दाखल झालेला आहे, कुठल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई नाही झाली. आज 4 दिवस झाले तर गुन्हा दाखल झाला 224चा, महिलेने तक्रार दाखल केलेली आहे. मग ते का तुम्ही त्याच्या आरोपीवर 780 तर घ्या, त्याला अटक तक्रार 80 खाल्ले ते सुद्धा नाही. या महिला आलेल्या आहे, या महिलांना विचारा की कुठे, आम्ही तर होतो नाही पण महिला जागेवर होत्या. खबरों में बस इतना ही। देखते रहिए BK टाइम्स न्यूज लाइव। अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सके। जय हिंद। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी